कसं बघतोय बघ बघ वरून चल। बिबट्यांचा मानवी वस्तीमधील वावर आणि त्यामुळे होणारे हल्ले ही एक गंभीर समस्या बनली आहे। पूर्वी बिबट्या फक्त जंगलांमध्ये आढळत असत, पण आता शेती व गावांच्या आसपासच्या भागातही बिबट्या दिसून येत आहेत। त्यामुळे आपला बिबट्याशी कधीही सामना होऊ शकतो। तेव्हा अचानक बिबट्या समोर आल्यास काय करावे, स्वतःच्या रक्षणासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबतची माहिती आज आपण। हा पॅन्थेरा वर्गातील व मार्जार प्रजातीमधील मोठा जंगली हिंस्र प्राणी आहे। मार्जार प्रजातीमध्ये बिबट्या, सिंह, वाघ, हिमबिबट्या, जगवार इत्यादी मोठ्या आकाराच्या प्राण्यांचा समावेश होतो। यामध्ये बिबट्या हा आकाराने सर्वात लहान असतो, तर चित्ता व प्युमा हे मार्जिल केस फिकट पिवळसर ते गडद सोनेरी रंगाचे असतात व त्यावर गुलाबाच्या आकाराचे गडद ठिपके असतात। बिबट्याची लांबी 3 ते 6 फूट व खांद्याची उंची 2 अत्यंत चपळ व बलवान असतो। बिबट्या रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो, त्याला कमी प्रकाशातही स्पष्ट दिसते। बिबट्यांना असुरक्षित वाटत नाही। बिबट्या अचानक माणसांसमोर येतो तेव्हा तो घाबरतो व स्वतःच्या रक्षणासाठी हल्ला करतो। जर एखाद्या बिबट्यासोबत तिची पिल्ले असतील तर त्यांच्या रक्षणासाठी ती अधिक आक्रमक होते। बिबट्या अचानक समोर आल्यास आपण घाबरणे स्वाभाविक आहे, पण अशा वेळी घाबरून न जाता शांत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे। घाबरून इकडे तिकडे पळल्यास बिबट्या आपला पाठलाग करू शकतो। बिबट्या समोर आल्यावर त्याच्याकडे पाठ न फिरवता हळूहळू मागे सरकत सुरक्षित ठिकाणी जा। पाठ फिरवल्यास तो मागून हल्ला करू शकतो। बिबट्याच्या थेट डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न करा, पण त्याच्याकडे डोळे वटारून पाहू नका। यामुळे तुम्ही बिबट्याला दुर्लक्ष करत आहात असे वाटणार नाही। आपले हात पसरून शर्ट किंवा जॅकेट उघडून स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्ही बिबट्याला धोकादायक वाटू शकता। बिबट्या तुमच्यापासून दूर जात नसेल तर टाळ्या वाजवून, ओरडून किंवा काहीवर संरक्षणासाठी करा। तसेच स्वतःच्या रक्षणासाठी चिली स्प्रेचाही वापर करू शकता। चिली स्प्रेमधील रासायनिक घटकांमुळे बिबट्याच्या डोळ्यांमध्ये, नाकात आणि घशात तीव्र जळजळ होईल व बिबट्या पळून जाईल। बिबट्या सहसा एकट्या व्यक्तीवर हल्ला करतो। जर तुम्ही समूहात असाल तर एकत्र राहा। लहान मुले व वृद्ध व्यक्तींना मध्ये घ्या व शक्य असल्यास मोठ्याने आवाज करा। बिबट्याने हल्ला केला तर पूर्ण ताकदीने प्रतिकार करा। त्याचे नाक व डोळे खूप संवेदनशील असतात, त्यामुळे त्याच्या नाकावर व डोळ्यांवर हल्ला करा। बिबट्या सहसा गळ्यावर व मानेवर हल्ला करतो, त्यामुळे हातांचा वापर करून गळ्याचे, मानेचे व चेहऱ्याचे रक्षण करा। हे सर्व उपाय प्रत्येक वेळी काम करतीलच असे नाही, पण तुमच्या जगण्याची शक्यता नक्कीच वाढवा। दिवसा व रात्री वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना बाहेर एकटे सोडू नका। बाहेर जाताना शक्यतो समूहाने जा। पाळीव जनावरांना गोठ्यात किंवा फटाकडा वाजल्यामुळे पळायला वाटतं ते नुसतं वासरू हागलोय जागेवर। जाऊपर्यंत काय अडचण नाही, जाईपर्यंत येऊन जाईल ॲम्ब्युलन्स। बघ बघ वरून चल। ते वासरू घ्या, वासरू घ्या, वासरापाशी वस्त्या आहेत, पण सगळे आता सावध केले।